कर्जतकरांसाठी आनंदाची बातमी. 5 नवीन एस.टी. बसेस कर्जत आगारात दाखल. एस.टी. नुसते प्रवासाचे साधन नसून तिने अनेकांचे जीवन घडवले आहे. आमदार श्री महेंद्र थोरवे. कर्जत तालुक्यातील मंजूर करण्यात आलेल्या 5 नवीन एस.टी. बसेस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या असून या नव्या बसचा लोकार्पण समारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते 14 जून रोजी सकाळी 11 वाजता विसेगाव कर्जत येथील एस.टी. आगारात पार पडला. या लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, एस.टी. ही केवळ प्रवासाची सुविधा नसून ती सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेली आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, कामगार आणि वारकरी यांच्यासाठी एस.टी. ही जीवनरेषा आहे. कर्जत परिसरात ही सेवा अधिक सुलभ आणि वेळेवर मिळावी यासाठी मी वेळोवेळी शासन आणि एस.टी. महामंडळाशी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याचे फलित म्हणजे आज या 5 नव्या बस प्रत्यक्ष आगारात दाखल झाल्या आहेत. मी लहानपणापासूनच कर्जतचा एस.टी. स्टँड पाहतो आहे, मात्र आजही त्याच स्वरूपात आहे. आता या आगाराचे नूतनीकरण करून आधुनिक स्वरूप देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. कर्मचाऱ्यांसाठी 2 नवीन स्वच्छतागृहे तात्काळ बांधण्यात येतील आणि आगाराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करून अंदाजपत्रक तयार करण्यात येईल, असे आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले. समारंभात विभाग नियंत्रक श्री दीपक घोडे, आगार व्यवस्थापक देवानंद मोरे, वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख, सहाय्यक निरीक्षक महादेव पांगवे, लेखा अधिकारी अंकुश राठोड, अभिषेक सुर्वे, रोहित विचारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. सुनील जंगम यांनी विधिवत पूजन करून फीत कापून लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमासाठी किशोर कदम, दर्शन वायकर, गणेश देशमुख, हरिश्चंद्र छत्तीसकर, नागेश भरकले, महेंद्र साळवी, मेघा भरकले, अनुजा सुरावरकर, संगीता शिरगरे, सुनीता फापाळे, मेघा कालवणकर यांसह अनेक ग्रामस्थ, एस.टी. कर्मचारी, चालक, वाहक आणि प्रवासी तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. धन्यवाद साहेब. एस.टीचा जो ताफा आहे त्यांनी जो कर्जत तालुक्याला दिलेला आहे. खरं तर मी आजच्याच दिवशी गेल्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा तुम्ही ठेवला होता रॉयल गार्डनला आणि त्यावेळेस मी आमदार साहेबांवरती एक कविता केली होती की आमदार साहेब म्हणजे कर्जत तालुक्याचे शिल्पकार आहे. मग आपण बघितलं धर्माधिकारी प्रवेशद्वार असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा माझ्या शंभूराजाचं दिमाखात उभं असलेलं स्मारक असेल, या सगळ्यांवरून आपल्याला कर्जत तालुक्याचे शिल्पकार हे शीर्षक का दिलं हे लक्षात आलं असेल आणि आज याचं उदाहरण आपल्याला समोर बघायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने ज्या लालपरीने, ज्या एस.टी. महामंडळाने अगदी गावाखेड्यापासून ते शहरापर्यंतचा प्रवास सुखकर केला, ज्या लालपरीच्या लाल रंगामध्ये प्रवाशांचं आपुलकीचं असं नातं जडलं गेलं होतं आणि ज्या लालपरीच्या चाकावरती गावाखेड्यापासून शहरापर्यंतची अनेक प्रवाशांची जी मनं जुळली गेली, ती मनं या लालपरीच्या माध्यमातून जुळली गेली. आणि आमदार साहेब, माझा पण कधीतरी कॉलेजला जाताना एस.टीच्या माध्यमातून प्रवास होतो, कधी मला लवकर यायचं असेल, कधी जायचं असेल तर याच एस.टी आम्हाला कामाला येतात, अगदी गावाखेड्यांमधल्या लोकांसाठी कामाला येणारे. खरंच तुमचं खूप खूप कौतुक करते. आणि जे वाहक आणि चालक असतात, जे आपल्या समर्पणातून एस.टी. महामंडळात प्रवाशांना सुखरूपण्याचं कार्य करतात, त्या सगळ्या वाहक आणि चालकांना देखील खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा जो सोहळा पार पडला त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते. बसेसची मागणी सातत्याने आपण त्यांच्याकडे केलेली होती. त्यातल्या पहिल्या ह्याच्यातल्या 5 बसेस आज या ठिकाणी एस.टी. महामंडळ या आगारामध्ये या ठिकाणी
देण्यात आलेल्या आहेत. त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की एस टी महामंडळाच्या माध्यमातून आपण गावखेड्यापासून सगळ्यांशी आपण जोडलेलो आहोत. हा फक्त प्रवासापुरता असणारी ही एस टी महामंडळ नसून ही जनतेच्या आपल्या सगळ्यांसाठी जीवनाचा अविभाज्य पाहत असतो. आणि जसं आमच्या माझ्या भगिनींनी सांगितलं की लालपरी ही आपल्याला खेडेपाड्यातला असणारे विद्यार्थी असतील या साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत जी सेवा देण्याचं काम एस टी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून ही खऱ्या अर्थाने हा प्रवास नसून किंवा एस टी महामंडळ हे फक्त प्रवासापुरतं मर्यादित सेवा देणारे असल्यामुळे आपण त्याची स्वच्छता असेल, त्याची साफसफाई या सगळ्या गोष्टी आपण सुरक्षितच्या दृष्टीने आपण साऱ्या जणांनी एकत्रपणे हे पाहिलं पाहिजे. आणि ही जबाबदारी आपण साऱ्या डिपार्टमेंट ज्यावेळेस एकत्रपणे काम करतो, शासन आणि प्रशासन ज्यावेळेस एकत्र असतं त्यावेळेला एक चांगला विकास, एक चांगलं उद्दिष्ट ठेवून आपल्याला काम करायचं असतं. ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुढील 5 बसेससुद्धा आपण लवकरात लवकर या ठिकाणी देण्यात येतील. परंतु आता ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आता अत्यंत 5 बसेसच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत की एस टी महामंडळ प्रवास या ठिकाणी देत आहोत. एस टी सवलतीमध्ये आपण त्यांना सुद्धा त्याचा प्रवास त्या ठिकाणी देत आहोत. सगळ्या गोष्टीची बारकाईने अभ्यास करून एस टी महामंडळाला ताकद देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे. म्हणून पुढील काळामध्ये सुद्धा या ठिकाणी एस टी आगार कर्जतचं दिसतं हे सुद्धा नव्याने डेव्हलप करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ. त्यासाठी लागणारे जे काही फंड्स असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून उभं केले जातील. आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सर नाईक हे आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या नूतनीकरण करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, हिस्सा देण्याचं काम, जनतेला देण्याचं काम आपण सारेजण करत आहात. ही सेवा अशाच पद्धतीने आपण पाहिजे की आमचा हा प्रवास नसून तर ही आमची सरांच्या प्रयत्नातून 5 गाड्या लवकरच येतील. परत दुसरं सरांनी सांगितलं की आमचं स्टँड हे करून देत आहेत म्हणून, तर त्याबद्दल एक सरांचे म्हणजे मनापासून हे बरेच दिवसापासून स्टँडचं हे आहे. आणि दुसरं एक सरांनी मगाशी बोलता सांगितलं की आपले जे कर्मचाऱ्यांचं जे आहे ते स्वच्छतागृहाचं मी सरांना बोललो, तर सरांनी ते पण सांगितलं की ते पण तुम्ही या, आपण ते करून देतो म्हणून आमदार फंडातून ते करून देणार आहे. तर हे सगळं गेटपर्यंत हो 15 वर्षांनी का बसमध्ये 15 वर्षांनी बसमध्ये 15-20 वर्ष झाले. तब्येत अचूक जाम ताप होता.
टिफिन झालं होतं आपला